नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. संकट दूर होण्यासाठी श्री स्वामी समर्थांची प्रभावी पूजा कशी करावी. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याच्या आयुष्यात सध्या काही ना काही अडचण चालू आहे. मन अस्वस्थ आहे, सतत चिंता वाटते किंवा वाटते की सगळे मार्ग बंद झालेत. मित्रांनो, अशा वेळी एकच नाव आपल्याला आधार देतं. श्री स्वामी समर्थ. संकट म्हणजे काय? संकट म्हणजे फक्त पैसा नाही. संकट म्हणजे फक्त आजारपणही नाही. कधी नात्यामध्ये तणाव, कधी नोकरी किंवा व्यवसायात अडचण, कधी लग्न जमत नाही, तर कधी कारण नसताना मन खूप घाबरतं. हे सगळं संकटच असतं. आणि या प्रत्येक संकटातून स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना बाहेर काढले आहे. स्वामी समर्थांवर विश्वास का ठेवावा? स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामींची कृपा तेव्हाच मिळते जेव्हा आपण श्रद्धेने नियमित जप करतो, पूजा करतो. आणि मी तुम्हाला तीच एक सोपी पण प्रभावी पूजा सांगणार आहे. पूजा विधी सोप्या शब्दात. ही पूजा तुम्ही घरी कोणताही खर्च न करता करू शकता. किंवा सकाळी संध्याकाळी दिवा लावताना स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवून अंघोळ करून स्वच्छ मनाने बसा. दिवा आणि अगरबत्ती लावा. स्वामींच्या फोटोला फुले अर्पण करा. डोळे बंद करा आणि मनातलं सगळं ओझं स्वामींच्या चरणी अर्पण करा. महत्त्वाचा जप. आता श्रद्धेने हा जप करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा जप 108 वेळा करा. रोज सकाळी, रोज एकाच वेळी करा. किमान 11 दिवस करा. जप करताना फोन, टीव्ही, मोबाईल कोणताही आवाज नको. फक्त तुम्ही आणि स्वामी. छोटी प्रार्थना. हे स्वामी समर्थ माझ्यावर छोटी प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ माझ्यावर आलेले सर्व संकट तुमच्या कृपेने दूर करा. माझ्या मनाला शांतता द्या. मला योग्य मार्ग दाखवा आणि मला योग्य निर्णय घेण्याची ताकद द्या. मित्रांनो, स्वामी कधीच आपल्याला एकटे सोडत नाहीत. कधी ते आपली परीक्षा घेतात, परंतु नंतर आपल्याला त्याहूनही जास्त देतात. फक्त श्रद्धा ठेवा आणि संयम ठेवा. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडी जरी शांती देत असेल तर लाईक करा आणि स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहून जा. धन्यवाद. स्वामी तुमचं संकट नक्की दूर करतील. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.